राज्य निवडणूक आयोगाची आज सर्व मनपा आयुक्तांसोबत बैठक, पालिका निवडणुकांच्या तयारी संदर्भात तसंच मतदार याद्यांबाबत बैठक असल्याची माहिती। बीएमसी निवडणुकीच्या मतदार यादीत 11 लाखांहून अधिक दुबार मतदार पडताळणीसह मतदार यादीत सुधारणा करण्याचं काम सुरू, मुंबई महापालिकेची माहिती। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानीला अखेर अटक, पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विक्री। एनजीओच्या तक्रारीनंतर पवईतील वृक्षतोडीचे केंद्रीय हवामान, वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडून चौकशीचे आदेश, मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट असताना वृक्षतोड पूर्णपणे चुकीची असल्याची पर्यावरण प्रेमींची तक्रार। काही लोक राजकीय कारणाने पर्यावरणवादी झाले आहेत। तपोवनमधील वृक्षतोडीवरून झालेल्या टीकेनंतर फडणवीसांचा निशाणा, तर सामोपचाराने तोडगा काढला पाहिजे, अजित पवारांकडून सयाजी शिंदेंच्या भूमिकेचं समर्थन। कोकाटे बदनामी प्रकरणी रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, मोबाईलवर पत्ते खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर कोकाटेंकडून आक्षेप। शिक्षकांचा उद्या राज्यव्यापी संपात सहभागी झाल्यास वेतन कपात करण्याचा शिक्षण विभागाचा इशारा, शिक्षकांच्या संपाला पवारांच्या राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचा पाठिंबा। महाराष्ट्र पोलिसात 15,631 जागांसाठी बंपर भरती, अर्ज करण्यास 7 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। कोल्हापूरच्या नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंती निमित्तानं मंदिरात गर्दी, मोठ्या संख्येनं भाविक पायी पालख्या घेऊन दाखल। सोमवार आणि मंगळवारी मुंबईतील 17 प्रशासकीय विभागांमध्ये 15% पाणी कपात, भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम हाती घेतल्यानं पाणी कपात।